ओ सासूबाई, किती थंडी पडली हो. तुम्हाला थंडी वाजत नाही का? एवढं सकाळी उठून व्यायाम करता. अगं थंडीची हेच तर मजा आहे. भरपूर व्यायाम करायचं, तंदुरुस्त बनायचं. तुमच्या टाइमवर तुम्ही भरपूर चांगलं चांगलं खाल्लं असेल म्हणून एवढं तंदुरुस्त आहात तुम्ही. आता एवढं कुठं खायला मिळत आहे चांगलं चांगलं. अगे पोटे, माझ्या जेवणाला नजर नको लावू. मी पण ना ते जेवते जे तू जेवते, पण मी ना जेवण्यासोबतच व्यायाम करते. ते पण सकाळी 4 वाजता उठून रनिंग करते, योगा करते, व्यायाम करते. तिच्यामुळे मी तंदुरुस्त बनले. आणि तू बघ, सकाळी 10 वाजे पहिला उठत नाही अंथरुणावरनं. ते सॉक्स काय, कानपट्टी काय, हात काय, स्वेटर काय काय तर घालून बसते थंडीमध्ये. आम्ही म्हणजे थंडीमध्ये एवढं व्यायाम करता, तिच्यामुळे एवढं तंदुरुस्त बनलं. तुझ्यासारखं नाही नाजूक परी. हो सासूबाई, मी पण ना आता नवीन वर्ष मध्ये प्रण घेते. मी पण आता रोज सकाळी लवकर उठणार, व्यायाम करणार, रनिंग करणार, योगा करणार, सगळं करणार. नवीन वर्ष, नवीन सुरुवात. ओके, असू दे गे बाई. नवीन वर्ष येत आहे जात आहे, तू काय बदलत नाही. तू तशीच तशीच राहते. तुझ्यामुळं कुठं तर मी व्यायाम करायला सोडून टाकेल. तू काय येऊ नको माझ्यासोबत. जा निघ. डिमोटिवेट करायला ना एक नंबर आहे माझी सासू. ए थांब की बहने, ते चायचं कप कशाला आणली? अय्यो, मी विसरूनच गेले. तुमच्यासाठी चहा आणले होते. हा, द्यायला आणले ना. मग कधी देणार आहे? दे की. जा म्हटले की लगेच निघाली. हा ना, चहा दे. घ्या घ्या. ओ आत्या, मला पण उद्यापासून तुमच्या सोबत घेऊन जावं की व्यायाम करायला. मला पण तंदुरुस्त बनायचंय तुमच्यासारखं. मला पण घेऊन जाऊ. मी पण योगा, व्यायाम बियम काय काय असतं ते सगळं करते. मला पण घेऊन जाऊ. ओ प्लीज आत्या, मला पण घेऊन जाऊ प्लीज. आत्या आत्या आत्या, ओ आत्या आत्या, मला पण घेऊन जाऊ आत्या. हा ग, बर बर बर, घेऊन जाते उद्या. पण बरोबर 4 वाजता उठावं पडतंय बघ. मी सारखं सारखं बोलवायला येत नाही तुला. एकदाच आवाज देते, मी जाऊन सोडते. हा ठीक आहे, उठ सकाळी. सुनबाई, अगं सुनबाई उठ ग. 5 वाजलेत बघ. 1 तास झालं मी तुला दरवाजा वाचवलं की. सुनबाई ये ग लवकर. हे पोट्टी का उठत नाही, ज्यामुळं मी उशीर झालं. मी जाते, जाऊ दे. हे पोट्टी काय येत नाही. आली का? हो सासूबाई, सोडून गेला ना मला. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं तर मला पण घेऊन जा, मला पण तंदुरुस्त बनायचं आहे तुमच्यासारखं. नाही, तुम्हाला वाटतच नाही मी पण तंदुरुस्त बनावं म्हणून. तुम्ही एकट्याच तंदुरुस्त बनावं म्हणून वाटताय तुम्हाला. मला घेऊनच गेला नाही. मला पण तंदुरुस्त बनायचं तर. कसले आहोत तुम्ही पोट्टे. तुझ्यामुळे मला उशीर झाला आणि मला सांगते थांब आता तुला कसं कर. मम्मी थांब का, कुठं पळू लागली? थांब थांब थांब, तू थांब. गेली तू.